संभाजीनगर शहरालगत असलेल्या जटवाडा रोडवरील ओव्हर गावामध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। मागील 8 महिन्यांपासून हा तरुण अल्पवयीन मुलीला त्रास देत होता, तसेच मुलीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देखील देत होता। पूजा शिवराज पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून कासिम यासिन पठाण असे या त्रास देणाऱ्या युवकाचं नाव आहे। गावातील गॅरेजवर काम करणारा मेकॅनिक मागील अनेक दिवसांपासून पूजाला त्रास देत होता, तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्या तरुणीला तुझ्या भावाला संपवून टाकेल अशा प्रकारची धमकी देत ब्लॅकमेल करत होता। अखेर या सततच्या जाचाला कंटाळून 17 वर्षीय तरुणीने जीवन यात्रा संपवली आहे। आज आमच्या मुलीने विहिरीत जीव देऊन उडी घेऊन आत्महत्या केली। गावातील काही मुस्लिम तरुण लव जिहाद करत आहे, त्याला मी पहिले समजून सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही व मुलीला धमक्या देत होते की तुझ्या भावाला तुझ्या आत्याच्या मुलाला संपवून टाकू, आमच्याकडे इतके मुलं आहे, असं आहे, तू जर भेटायला नाही आली हे करून तिला त्या मुलाला मी मागं पण समजून सांगितलं होतं की असं करू नको, नाही बोलला होता। पण ती मुलगी धाकामारी आम्हाला सांगत नव्हती। काल सुट्टीमुळं घरी आल्यावर ती रडून सांगायला लागली। आम्ही सांगितलं तिला आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, आपण कंप्लीट करू, पण ती म्हणे मला जीवन जगण्याची इच्छाच नाही आहे। त्यामुळे तिने सकाळी विहिरीत जाऊन आत्महत्या केली। आज सकाळी 11:30 वाजेला ओव्हर गावातील पवार कुटुंबातील एक विद्यार्थिनी तिला जीव गमवावा लागला। खऱ्या अर्थाने ओव्हर गाव एक सेन्सिटिव्ह गाव झालेलं आहे। तिथे लव जिहादचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। 6वं प्रकरण आहे आज हे ओव्हर गावातलं, की ज्या एक तरुण विद्यार्थिनीला खऱ्या अर्थाने ती तर एकदम टॉपर म्हणजे फर्स्ट आलेली विद्यार्थिनी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं। पण काही गावातील मुस्लिम समाजातील काही तरुण त्यांनी जाणीवपूर्वक तिला ब्लॅकमेलिंग करून तिला छेडछाड करून तिला आज मरण्यास प्रवृत्त केलेलं आहे। कारण की ती रक्षाबंधनासाठी वडील तिला गावी घेऊन आले आणि तिला आल्यानंतर बऱ्याच पद्धतीनं टॉर्चिंगसुद्धा चालू झाली। मला पोलिसांना विनंती करायची, पोलीस प्रशासनाला, की तात्काळ ज्या आरोपींनी जे करण्यास भाग पाडलं आणि खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक त्या गावातील आज 5वं 6वं प्रकरण आहे, म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात यावी आणि अटक करून जोपर्यंत अटक होणार नाही त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतील, सर्व गावातील बांधव असतील, तोपर्यंत डेड बॉडीला हात लावणार नाही। माझी प्रशासनाला दुसरी विनंती आहे की ओव्हर हे गाव एकदम संवेदनशील गाव झालेलं आहे। ज्यावेळेस राम मंदिराच्या टायमाला ज्यावेळेस मिरवणूक निघली होती त्या गावात दंगल झाली होती। 2-3 वेळेस अशाच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकारसुद्धा झालेला आहे। म्हणून त्या गावाला तात्काळ एक पोलीस चौकीची मागणीसुद्धा आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना करणार आहोत आणि आता पोलीस FRची नोंद सध्या घेत आहे आणि डेड बॉडी आता सध्या घाटीला ठेवलेली आहे। आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत अशा समाजातील विकृत बुद्धींना जे जाणीवपूर्वक हिंदू समाजातील मुलींना बाटवण्याचं आणि प्रेशर करून आज तिचा स्वतःचा जीव द्यावा लागला, पण नक्कीच तिचा जो जीव गेलेला आहे ज्या माझ्या बहिणीचा, तिला नक्कीच न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढी आज आम्ही आज विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठेही गालबोट न लागता आम्ही कायद्याच्या नियमाचं पालन करून पण तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल होऊन यांना अटक व्हावी, हीच आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो। तर या प्रकरणी आरोपीवर हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील करण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत।